सुप्रसिद्ध उद्योजक व शिवसेना नेता दीपक महेश्वरी ने किया क्रिकेट मैच का आयोजन। यावेळेला फ्रीटचा बॉल जरूर आहे, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। यस, फ्रीट असल्या कारणाने बॅटर बचावले। ट्रॉम्बे में शरद कोड़ी स्मृति चषक 2025 का आयोजन किया गया। दीपक महेश्वरी ने युवा वर्ग से अपील की है कि मैदानी खेल खेले और साथ ही आप फिट और तंदुरुस्ती के लिए यह खेल जरूर खेले। दीपक महेश्वरी 3 साल से जनसेवा ही ईश्वर सेवा ट्रस्ट के माध्यम से क्रिकेट मैच का आयोजन कर रहे हैं। मैच का उद्देश्य सिर्फ इतना है कि चीता कैंप में जो ये यंग पीढ़ी है, जिनको कोई वजह नहीं मिल रही है, कोई वक्त गुजारने का दरिया नहीं मिल रहा है, जो ड्रग्स, बियर, विस्की इसको लेके बैठे रहते हैं, ये बंद करके मैं बोलूँ ये सब खेलेंगे तो शायद इनका ध्यान बदलेगा और एक अच्छे दौर की तरफ चलेंगे। हमारा तो पूरा सहयोग पुलिस के साथ हमेशा रहा है और हमेशा रहेगा, और ये ड्रग्स फ्री होना मेरे ख्याल से बहुत ज़रूरी है, क्योंकि युवा पीढ़ी जो है वो या तो ख़त्म हो जाएगी या फिर तरक्की करेगी। ड्रग्स का बंद होना बहुत ज़रूरी है। ऐसा है, आज की तारीख में मेरे करीबन 12 टूर्नामेंट खुद के होते हैं, तो मेरे ख्याल से उसको हम बढ़ा के भी कुछ हम सोचे कि फुटबॉल वगैरह और करेंगे इसमें इन्वॉल्व, तो युवा पीढ़ी को हम बिजी करेंगे, ये वादा है, और आकर्षक करके इनको इसमें रचाएंगे हमेशा। महेश्वरी साहेब यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे, निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे। याने या ट्रॉम्बे गावामध्ये, या आपल्या कोळीवाड्यामध्ये याने हा ज्या पद्धतीने हा उपक्रम सुरू केलेला आहे, निश्चितच अत्यंत कौतुकास्पद हा उपक्रम आहे। याने आपले जे नवीन खेळाडू आहेत त्यांना ते एक संधी याद्वारे उपलब्ध करून देत आहेत। या अशा कार्यक्रमामधूनच आपल्याला उद्याचे भावी चांगले क्रिकेटर या माध्यमातून मिळणार आहेत। मी श्री माहेश्वरी साहेब यांना या बाबतीत शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं आणि या कार्यक्रमात सामील होण्याची संधी दिली, याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप अगदी बरोबर आहे। एक पहिला मुद्दा घेतो मी की आपण युवा वर्गांना जे सांगता आहात की खरोखरच आता मोबाईलमुळे आपली समस्या गंभीर होती आहे। बरेचशा आता लहान मुलं जर तुम्ही बघितले तर ते मोबाईलमध्येच बिझी आहेत। तर डिजिटल वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये मुलं गुंतायला लागलेली आहेत। तर खऱ्या अर्थाने या उपक्रमामध्ये आपल्याला ह्या मुलांना या सगळ्या याच्यातनं काढून मैदानी खेळ जे आहेत, आता आपण लहान असताना क्रिकेट आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, त्यावेळी मोबाईल नव्हते, परंतु आपण ह्या खेळामधनंच आपली स्वतःची प्रकृती किंवा या सगळ्या गोष्टी याच्यात चांगलं आपण ठेवू शकलेलो आहोत आणि इथंपर्यंत आलेलो आहोत। मुलांचं जर तुम्ही बोललात तर खरोखरच आपल्याला आता या विषयावर गांभीर्याने विचार करावा लागेल की मुलांना मैदानी खेळाकडे कसं आपल्याला आकर्षित करता येईल। तर त्याकरता सुद्धा हा एक स्तुत्य उपक्रम आहे। दुसरा विषय जो आपण बोललात, ड्रग्सची समस्या, खरोखरच ड्रग्सची समस्या अत्यंत भीषण स्वरूप घेते आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की आपण संपूर्ण मुंबईमध्ये आता ड्रग्स फ्री ही एक उपक्रम सध्या आपण राबवायला सुरू केलेला आहे। सध्या आम्ही मानखुर्द, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मानखुर्द पोलीस स्टेशन, गोवंडी पोलीस स्टेशन आणि देवनार पोलीस स्टेशन असे 4 पोलीस स्टेशन ड्रग्स फ्री पोलीस स्टेशन करण्याचा आम्ही आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। या अनुषंगाने आत्ताच आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण आम्हाला जे ॲडिशनल साहेब, CP साहेब यांनी जे मार्गदर्शन केले आहे त्यानुसार आपण यापूर्वी अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांना आम्ही आता बोलावून घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त करतोय। जिथे विक्री होती आहे ते अशा याच्यामध्ये आम्ही स्ट्रिक्ट भूमिका घेऊन त्याच्याकरता स्पेशल स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करत आहोत। तिसरा मुद्दा आहे की जे ड्रग कन्झ्युम करतात अशा लोकांना सुद्धा आपण आता त्यांच्यावर ड्रग कन्झ्युमच्या केसेस करतो, पण केसेस करून या सगळ्या गोष्टींना आपण थांबवणार नाही, तर त्यांना प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि त्याकरता आपण आता जे NGOज आहेत ते NGOची सहाय्यता सुद्धा घेत आहोत। आत्ताच आम्ही जी मीटिंग घेतली तर आमचे DCP साहेब, झोन 6 जवळे साहेब सुद्धा स्वतः जातीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि खरोखरच आम्हाला आता या सगळ्या ड्राईव्हमध्ये जनतेची सुद्धा तितकीच मदतीची आवश्यकता आहे। म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बीट वाईज आम्ही कमिटी सुद्धा स्थापन केले आहेत। या आणि कमिटीच्या माध्यमातून आम्ही शाळा, कॉलेज जिथे या ड्रग्सचा प्रादुर्भाव होतोय किंवा शाळेच्या आसपास जे गुटखा वगैरे विक्री होते अशा पान स्टॉलवर सुद्धा आमची कारवाई अत्यंत धडाक्यात चालू आहे आणि याकरता आम्हाला महानगरपालिकेची सुद्धा साथ लाभते आहे। तर आपण सगळेजण मिळून हे ड्रग्स फ्री करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे याच्यामध्ये आपण निश्चितच यशस्वी होऊ अशी मला आशा आहे आणि खात्री आहे। अरे 3 वर्ष झाले, 4था वर्ष आहे आमच्या गावातला हा नाईट टुर्नामेंटचा 5 दिवसाचा महोत्सव
हा गाव बरीच वर्ष म्हणजे डेमध्ये क्रिकेट खेळत होता, तो आता नाईटला पण खेळायला लागला आणि 5 वर्ष संपूर्ण गाव हा अख्ख्या गावाचा फेस्टिवल म्हणून मिरवतो आणि ह्या पद्धतीने हा इथं साजरा करतात, याचा महोत्सव साजरा करतात, क्रिकेटचा महोत्सव साजरा करतात. तर दीपकबाईंचे मी आभार मानेन की यांनी हा व्रत कायम ठेवला आहे आणि असाच चालू पुढे राहावा हीच अपेक्षा आहे आणि आमचा गाव सतत त्यांना सर्वतोपरी मदत करत राहील, सहकार्य करत राहील आणि अशीच क्रिकेटची सेवा करून लोकांची सेवा करायचा आणि नवीन पिढी घडवण्याचा एक आदर्श मार्ग आपल्याला या टुर्नामेंटमधनं लोकांना देता येईल. चांगले चांगले प्लेयर घडवायचा काम हे छोटे छोटे टुर्नामेंट करतायत. आज मुंबईत टेनिस बॉलमध्ये आणि रायगडमध्ये ट्रॉम्बेचे प्लेयर्स नावाजलेले प्लेयर्स आहेत कोळी समाजाचे आणि काय कोळी समाजाचे प्लेयर्स हे कतार सारख्या परदेशात खेळत आहेत, टेनिसच खेळत आहेत, पण ते सगळे स्पोर्ट्समन असेच तयार झाले. चीता कैंप में तो कई सालों से टूर्नामेंट्स होते ही आते हैं, काफ़ी शौकीन है यहाँ पे सब क्रिकेट के खेलने वाले, और दीपक भाई ने हमेशा आगे बढ़कर सारे प्लेयर्स का, सारे टीम्स का साथ दिया है. वो हमेशा चाहते हैं कि कहीं ना कहीं टूर्नामेंट हो और हम लोग को मौका मिले खेलने के लिए, चाहे वो नाइट टूर्नामेंट हो या फिर चीता कैंप में वो लाल मैदान ग्राउंड हो. तो बहुत अच्छा लगता है. मैं खुद एक डॉक्टर हूँ और मैं मेरा OPD छोड़ के आज दीपक भाई की वजह से खेलने आया हूँ शौक से. तो ये हमारी मोहब्बत है दीपक भाई के साथ में कि हम लोग इनके साथ में हैं, आज रात इन लोग के साथ में रहेंगे और यही उम्मीद करता हूँ कि आगे के जो 5 दिन है ये टूर्नामेंट जो चीता कैंप और इस एरिया में ट्रॉम्बे में हो रहा है, ट्रॉम्बे गांव वालों का भी बहुत बहुत थैंक यू बोलता हूँ, उन्होंने इतना अच्छा एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. तो यही उम्मीद करता हूँ कि ये टूर्नामेंट बहुत अच्छे से आगे से सक्सेसफुल रहे 26 जनवरी. सर एज अ डॉक्टर तो बहुत ज़रूरी है कि मैं इतना बिजी हूँ, मेरा हॉस्पिटल है खुद का चीता कैंप में, बाकी फिर भी मैं टाइम निकाल के खेलता हूँ. मैं ये एडवाइस करना चाहता हूँ कि क्रिकेट एक ऐसी चीज़ है जो हमारे एरिया में जो स्लम्स में जो बहुत सारा नशाखोरी और ये सारी चीज़ें हो रही है, तो ये सारी चीज़ों से लड़के इससे दूर होते हैं और क्रिकेट का एक रुझान उनकी तरफ बढ़ता है. तो मैं यही चाहूँगा कि वो क्रिकेट और आगे बढ़े और ये लड़के और इससे थोड़ा इससे उसके उनके लिए कुछ आगे मदद मिले. इसी प्रकार वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और साथ ही वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक और शेयर करना ना भूलें.